तुंबाडचे दिग्दर्शक राहिल बर्वे यांचा एक नवीन आणि उत्कृष्ट सिनेमा आपल्या भेटीला लवकरच येतोय. त्याचं नाव आहे माया सभा द हॉल ऑफ इल्युजन. तर चला मग याचा ट्रेलर नुकताच लॉन्च झालाय, तर त्याच्याबद्दल आपण बोलूया. तर मी आहे श्रद्धा आणि माझ्यावर तुमची श्रद्धा अशीच असू दे. तर चला मग वेळ न घालवता ट्रेलरला सुरुवात करूया. सो बघायला गेलं ना तर एखाद्या थ्रिलर मूवीचा जसा ट्रेलर हवा ना, म्हणजे फॅन्टॅसी, ड्रामा, सस्पेन्स आणि सस्पेन्स असं जे की शेवटपर्यंत आपल्याला कळतच नाहीये की नक्की कोणत्या गोष्टीचा सस्पेन्स आहे. आणि आय थिंक तो पॉझिटिव्ह पॉइंट असावा या मूवीचा. सो असं काही एकंदरीत चित्र या ट्रेलर मधून आपल्याला कळतंय. सो या मूवीमध्ये आपल्याला जावेद जाफरी सर एका वेगळ्या लुक मध्ये दिसत आहेत. अगदी थ्रिलर वाला लुक त्यांना दिलेला आहे. सो ते दिसत आहेत आणि ते लीडला आहेत या मूवीमध्ये, जसं की आपल्याला ट्रेलर मधून कळतंय. सो ते एका पडक्या थिएटरमध्ये राहताना दिसत आहेत. सो एकंदरीत असं वाटतंय की जर आपण बारकाईने बघितलं ना तर ट्रेलरच्या सुरुवातीला आणि एंड होता ना 2 वेळा आपल्याला रोल्स रॉयचं हे दिसतंय, लोगो दिसतोय. सो त्याच्यावरून असं वाटतंय की कदाचित हे एकेकाळी म्हणजे एक त्यांचं हे असेल की तेव्हा ते खूप श्रीमंत होते, खूप रिच होते आणि त्यांचा तो थिएटर असावा, ऑर एल्स ते प्रोड्युसर असावे ज्यांनी 3 हिट फिल्म्स दिल्यात, पण आता त्यांचा थिएटर पूर्ण बंद पडलाय. तो अगदी खंडर काइंड ऑफ झालेला आहे, तरी ते तिथे राहतात. आणि त्यांचं कॅरेक्टर असं दाखवलं ना की त्यांना थोडी विसरायची सवय असते. सो त्यांनी 40 किलो सोनं त्या थिएटरमध्ये कुठेतरी लपवलेलं आहे जे त्यांना आठवत नाहीये. सो असं दाखवलंय. आणि या सोन्याची जेव्हा गोष्ट किंवा या सोन्याबद्दल जेव्हा काही लोकांना कळतं बाहेर, तेव्हा ते सुद्धा ते फाइंड आउट करण्यासाठी तिकडे येतात आणि ते जावेद जाफरी सरांबरोबर राहतात आणि थोडे दिवसांनी त्यांच्याकडून हळूहळू ते काढून घेणार असतात की नक्की त्यांनी सोनं कुठे ठेवलंय. सो अशा प्रकारे थोडीशी स्टोरी आपल्याला या ट्रेलर मधून कळते. सो नक्की काय होणार आहे हे बघायची एक्साइटमेंट मला सुद्धा आहे. सो ओव्हरऑल आपण हे बघितलं नाही तर 4-5 जणांच्या भोवती ही गोष्ट ट्रेलर हा मूवी फिरताना दिसतोय. आणि तर त्यांचा एक डायलॉग दाखवलाय या सगळ्यामध्ये की ते असं म्हणतात की जर एखाद्याच्या पुढ्यात जर गोष्ट लपवायची असेल ना तर ती त्याच्या समोर ठेवायची, जेणेकरून ती त्याला कधीच सापडत नाही. किसी चीज को छुपाना हो ना तो एकदम दुनिया के सामने रख दो, कोई नहीं देखेगा. 10 बार बोलोगे तो भी नहीं सुनेगा. सो माइट बी हे त्या सोन्याच्या रिलेटेड असावं की त्यांनी सोनं असं कुठेतरी ठेवलंय की ते आता लोकांच्या समोरच आहे, पण त्यांना ते सापडत नाहीये. आणि कदाचित असं वाटतं की याच्यावरून की जावेद सर म्हणजे ज्यांचं कॅरेक्टर दाखवलंय परमेश्वर खन्ना असं त्यांचं नाव दाखवलंय. सो माइट बी त्यांना विसरायची सवय असावी, बट त्यांना माहितीये की त्यांनी गोल्ड कुठे ठेवलं. अशा प्रकारे ना सगळं गुंतागुंतीचं. सो फुल अगदी सस्पेन्सने भरलेला हा ट्रेलर मला दिसला. सो थोडं एक्साइटमेंट असणार आहे की नक्की याच्यामध्ये सस्पेन्स कसला आहे जो की आपल्याला ट्रेलरमध्ये उलगडत नाही. तर एक साधारण अंदाज आपल्याला येतोय हा ट्रेलर बघून की स्टोरी नक्की कशाबद्दल असावी आणि कोणत्या गोष्टीबद्दल सस्पेन्स असावा. तर आता आपण बोलणार आहोत मूवीच्या कास्टिंग बारकाईने किंवा नीट तुम्ही जर बघितलं असेल आणि तुम्हाला जर तुंबाड आठवत असेल तर तुंबाड मधले 2 म्हणजे मोहम्मद सामद जे की जावेद जाफरी सरांचा मुलगा दाखवलाय, तर तो सुद्धा तुंबाडमध्ये होता. आणि दीपक दामले सर जे की स्वतः ते सुद्धा तुंबाडमध्ये होते. तर या तुंबाडमधले त्यांनी 2-3 कॅरेक्टर्स तसेच घेतलेले आहेत. आणि वीणा जामकर ही एक आहे. तर ही स्टोरी ना पूर्ण 4 कॅरेक्टर्स भोवती फिरताना दिसते. एक्झॅक्टली या 4 जणांना म्हणजे जावेद जाफरी सर धरून ही बाकीची जे 3 आहेत त्यांचा मुलगा आणि ती जे 2 दाखवलेत, तर वीणा जामकर आणि जे दीपक दामले सर आहेत तो हे थोडेफार ना म्हणजे त्यांचं जी वेशभूषा आणि त्यांचं सगळं दाखवलं ओव्हरऑल. सो हे चोर वगैरे असं काहीतरी दाखवलंय. आणि जावेद जाफरी सरांचा जो मुलगा दाखवलाय मोहम्मद सामद, तर तो माइट बी ह्या लोकांना घेऊन येतो की त्याला मे बी त्याच्या वडिलांचं सोनं हवं असतं आणि यांच्याद्वारे त्याला ते घ्यायचं असतं. सो अशी काहीतरी स्टोरी ती आहे. सो डेफिनेटली एक थ्रिलर मूवी. आणि मेन म्हणजे ट्रेलरमध्ये त्यांनी ट्रेलर इतकं डार्क आणि सस्पेन्सने भरलेलं ठेवलेलं ना की आपल्याला नक्कीच एक्साइटमेंट आहे. बट एवढंच आहे ना की जर या फिल्मच्या मार्केटिंग बद्दल किंवा प्रमोशन बद्दल बोललोच तर कुठेही या मूवीचं प्रमोशन इतक्या हाय लेवलला किंवा हाय पण नाही, एक साधारण लेवलला सुद्धा झालेलं नाहीये.
तर या मूवीचा ट्रेलर आपल्याला झिरकॉन फिल्म्स या युट्यूब चॅनलवर मिळेल आणि पिकल एंटरटेनमेंट. चला मग एकंदरीत बघायला मजा येईल या सगळ्याबद्दल. सो प्रमोशन भलेही कमी झालं असेल पण आपण तुंबाडसारखं सक्सेस नक्की एक्सपेक्ट करू शकतो या मूवीकडून. सो डेफिनेटली बघायला जा आणि तुम्हाला जर ट्रेलर सापडत नसेल तर जे आता मी तुम्हाला युट्यूब चॅनल सांगितले ते सर्च करा, त्याच्यावर तुम्हाला डेफिनेटली ट्रेलर सापडेल. सो ट्रेलर बघा, तुम्हाला कसं वाटतं मला नक्की सांगा. आवडला तर तुम्ही मूवीला जाल का? नक्कीच जाल ना. सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत